माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेनं उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। भेटीमध्ये धनंजय मुंडेंसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दमन यांचा विरोध। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादी सोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंच्याच मालकीचं। दरम्यान सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप, तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढच्या आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेसोबतची अंतिम बैठक संपन्न। 2 दिवसात आता दोन्ही पक्षप्रमुखांची ही बैठक होणार। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची सुरक्षा वाढवली। इजा प्रकरणानंतर आता धमक्या आल्यानं सुरक्षेत वाढ, तर एका सत्कारावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम महिलेचा हिजाब खेचला होता।